कागल तपासणी नाका सुरू होण्यास आता तरी मुहूर्त मिळणार का? स्वच्छता डागडुजीला प्रारंभ। कागल शहराच्या दक्षिणेला कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरती गेल्या कित्येक दिवसापासून राष्ट्रीय महामार्गालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कागलचा तपासणी नाका सुरू केव्हा होणार असा प्रश्न आता उपस्थित होत असून सदरचा तपासणी नाका सुरू होण्यास आता तरी मुहूर्त मिळणार का याबाबत साशंकता निर्माण होत आहे। असे जरी असले तरी गेल्या 8 दिवसापासून कागल तपासणी नाक्यावरती डागडुजीला स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आल्याचेही दिसून येत आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला कागल तपासणी नाका लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत आहे। परंतु आता पोलीस बंदोबस्तात हा तपासणी नाका सुरू होणार असे चित्र दिसून येते। या तपासणी नाक्यावरती वस्तू व सेवा करासह वजन करणे, डेटा नोंद करणे, स्कॅनिंग करणे, ओव्हरलोड वाहनांची तपासणी करणे यासारख्या गोष्टी होणार असल्यामुळे त्याला लॉरी असोसिएशनचा विरोध जाणवत होता। त्यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षापासून सुस्थितीत असलेला तपासणी नाका बंद अवस्थेत होता। कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी भव्य दिव्य अशा सुमारे 100 कोटी रुपये खर्चाचा हा तपासणी नाका असून अडचण नसून खोळंबा जाणवत असला तरी कोरोनाच्या काळात व निवडणुकीच्या काळात मात्र या टोल नाक्याने मोठाच हातभार लावल्याचं बोललं जातंय। सध्या वरिष्ठ पातळीवरून हा तपासणी नाका सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्या दृष्टीने सर्व सोयी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे। या सर्व हालचालींवरून सदरचा कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेला तपासणी नाका का लवकर सुरू होणार असं वाटत असलं तरी नेमका कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं विश्वसनीय वृत्त आहे। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।